वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस. रॅपिड फायर पार्ट 2मध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्यासमोर 3 विद्यार्थिनी आहेत DTCच्या आणि ह्युमन रिप्रोडक्शनवर आपण आजचं रॅपिड फायर घेऊया. चालेल? बरं, पहिला क्वेश्चन तुझ्यासाठी आहे बाळा. मेस्ट्रुअल सायकलच्या फॉलिक्युलर फेजमध्ये कोणते हार्मोन इन्व्हॉल्व होतात? FSH आणि इस्ट्रोजन. FSH आणि इस्ट्रोजन. अगदी बरोबर. सेकंड क्वेश्चन तुझ्यासाठी आहे. मेस्ट्रुअल सायकलमध्ये ओव्हुलेशन कोणत्या डेला होतं? 14 डेला. कोणत्या हार्मोनच्या प्रेझेन्समध्ये होतं? हार्मोन ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोन. बरोबर आहे, पण रॅपिड फायरमध्ये विचार करायला वेळ नाही, फास्ट आन्सर द्यावा लागेल. बरोबर आहे ना? बरं, मला तू सांगता येईल तुला की साईट ऑफ फर्टिलायझेशन काय आहे? ॲम्प्युला ऑफ फॅलोपियन ट्यूब. बरोबर आहे, ॲम्प्युला ऑफ फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबचे 4 पार्ट सांगता येतील? फिम्ब्री, ॲम्फुला, इस्तमस आणि इन्फंटिब्युलम. इन्फंटिब्युलम. अगदी बरोबर आहे. बरं, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये मला सांगायचं एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये कोणाला इन्क्लूड केलेलं आहे? स्क्रॉटम अँड पेनिस. एकदम बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. स्क्रॉटम आणि पेनिस एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. बरं, मला सांगायचं आहे स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट किती स्पर्म तयार करू शकतो? 4 स्पर्म. बरोबर आहे, बरोबर आहे. बरं, तू मला सांगायचं आहे एक प्रायमरी ओसाइट किती ओहा प्रोड्यूस करू शकते? एक ओहा. हे पण आन्सर अगदी बरोबर आहे. बरं, लॅक्टेशनमध्ये इनिशियल फ्यू डेजमध्ये स्लाइटली येलोविश कलरचं मिल्क प्रोड्यूस होतं, त्या मिल्कला काय म्हटलं जातं? येलोविश क्लोरोस्टम. कोलेस्ट्रम. काय म्हटलं जातं? कोलेस्ट्रम म्हटलं जातं. बरोबर आहे. यानंतर मला सांगायचं आहे की प्रेग्नन्सी हार्मोन कोणाला म्हटलं आहे? प्रोजेस्टेरॉन. अगदी बरोबर आहे. बर्थ हार्मोन कोणतं आहे? ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन. हे पण आन्सर अगदी बरोबर आहे. बरं, त्यानंतर मला सांगायचं प्रोजेस्टेरॉन कोण सिक्रीट करतं? कार्पस ल्युटियम. कार्पस ल्युटियम. हे पण आन्सर अगदी बरोबर आहे. बरं, मला सांगता येईल लॅक्टेशन कशाला म्हणायचं? लॅक्टेशन डेव्हलपमेंट ऑफ मॅमरली ग्लँड, production of milk towards the end of pregnancy is called lactation. बरोबर आहे, बरोबर. मॅमरी ग्लँडमध्ये डिफरन्सिएशन होऊन मिल्क प्रोडक्शन स्टार्ट होतं टुवर्ड्स एंड ऑफ प्रेग्नन्सी, त्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. त्यानंतर मला सांगायचं आहे कोणते 3 हार्मोन कोणते 4 हार्मोन मेस्ट्रुअल सायकलमध्ये इन्व्हॉल्व होतात? LH, FSH, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. अगदी बरोबर आहे. छान प्रकारे रॅपिड फायर कंप्लीट केलेला आहे. थँक्यू.